नमस्कार मंडळी. परत एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. खूप खूप आभार एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही हा कार्यक्रमाला येत आहेत. आजचा जो कार्यक्रम आहे तो दिलीप काका, रमेश काकांची एक वेगळ्या प्रकारची मुलाखत घेणार आहेत आणि रमेश काका आपल्याला महाभारताविषयी किंवा सध्याच्या समस्येविषयी आणि त्यानंतर आपल्या येणाऱ्या इलेक्शन संदर्भात काय होऊ शकतं तर ह्याच्या संदर्भातलं ते हे करणार आहेत. सो जास्त वेळ न घेता मी आता सूत्रे दिलीप काकांच्या हाती सोपवतो. तर दिलीप काका. ओके, थँक्यू अमृत. ओके, नेने बंद करा व्हिडिओ. नमस्कार मंडळी, मी दिलीप परीख. आज आपण श्री रमेश पंचवाघ यांच्याबरोबर बऱ्याच काही गोष्टींवर चर्चा करणार आहोत. महाभारत, ज्योतिष शास्त्राच्या आधारे नोव्हेंबर मधील निवडणुका आणि कोविड-19 या विषाणूने मांडलेले थैमान यावर आपण बरेच डिस्कशन करणार आहोत. आय एम शुअर तुम्हाला बरेच प्रश्न सुद्धा असतील. ते प्रश्न तुम्ही चॅटनी आमच्याकडे पाठवा. शक्यतो सगळ्या प्रश्नांचं उत्तर आम्ही देण्याचा प्रयत्न करू. आता पंचवाघ यांनी गेले 3 वर्ष मेहनतीनं महाभारत झाले की नाही आणि झालं असेल तर त्याची तारीख, कृष्ण आणि बलराम यांच्या जन्माची आणि मरणाची तारीख यावर बराच रिसर्च केला आणि 9 वर्षापूर्वी त्यांनी इंग्रजीमध्ये एक पुस्तक प्रसिद्ध केलं, ॲस्ट्रॉनॉमिकल प्रूफ ऑफ महाभारत. त्याच पुस्तकाची मराठी आवृत्ती त्यांनी मागच्या वर्षी दाखवली, ती प्रकाशित केली. ते महाभारताचा खगोलशास्त्रीय पुरावा. आज आपण या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलेल्या त्यांच्या संशोधनावर चर्चा करणार आहोत. तर सुरुवातीला आपण महाभारत बद्दल बोलूया, त्याच्यानंतर मग आपण दुसऱ्या विषयाकडे वळूया. महाभारत हे आपल्या सर्वांना माहिती आहे. वर्षानुवर्षे शतके सर्वांना माहिती आहे जी श्रीकृष्णाने महाभारत युद्धाच्या प्रसंगी रणभूमीवर अर्जुनाला दिलेला तत्वज्ञानाने परिपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण असा उपदेशही सर्वज्ञात आहेच. पण असे असून कित्येक लोकांना असं वाटतं की महाभारत खरंच झालं का व्यासांनी फक्त ललित लेखन लिहिलेलं आहे आणि ते खरं नाही आहे. अनेक इतिहासकारांनी याबद्दल निरनिराळ्या ठिकाणी आणि निरनिराळ्या पद्धतीने संशोधन केलंय. पण या सर्व संशोधनाचा आढावा घेतल्यानंतर श्री पंचवाघ त्यांच्या ॲस्ट्रॉलॉजीच्या अभ्यासाच्या आणि काही आधुनिक सॉफ्टवेअर त्याच्या साहाय्याने हे पुस्तक लिहून महाभारत झाल्याचा पुरावा दिला आहे आणि त्याची तारीख देखील एस्टॅब्लिश केलेली आहे. तर आपण पंचवाघांची जरा ओळख करून देतो ज्यांना माहिती नसतील. हे पंचवाघ हे आपल्या एरियातले आहेत, बऱ्याच वर्षापासून त्या एरियात आणि बहुतेक सर्वांचे इथे परिचयाचे आहेत. व्यवसायाने आर्किटेक्ट असून त्यांचा ॲस्ट्रॉलॉजीचा खूप गाढ अभ्यास देखील आहे. 1963 मध्ये मुंबई विद्यापीठाची BAR ची पदवी घेतल्यानंतर 1975 पर्यंत त्यांनी विविध प्रोजेक्टवर कामं केली. स्वतःची आर्किटेक्ट कंपनी त्यांनी स्थापन केली आणि कोल्हापूर सांगली भागातील नामांकित वास्तू त्यांनी डिझाईन केला. म्हणून मी कोल्हापूरचा, त्यामुळे मी त्यांना नेहमी म्हणतो आम्ही गाववाले. 1975 साली अमेरिकेला आल्यावर त्यांनी 1999 पर्यंत बाल्टिमोर हाऊसिंग अथॉरिटीमध्ये चीफ इंजिनियर आणि आर्किटेक्ट म्हणून काम केलं आणि 1999 ते 2003 तोपर्यंत त्यांनी फिलाडेल्फिया हाऊसिंग सोसायटीमध्ये जनरल मॅनेजर या हुद्द्यावर काम केलं. 2012 मध्ये ते रिटायर होईपर्यंत ते हे वॉशिंग्टनच्या एका आंतरराष्ट्रीय कंपनीत चीफ आर्किटेक्ट होते. पण हे सर्व करत असताना त्यांचा ॲस्ट्रॉलॉजीचा अभ्यास सतत चालूच होता. त्यातूनच कुतूहल म्हणा, त्यांची इच्छा म्हणा, त्यातूनच महाभारताच्या विषयी अभ्यास करीत त्यांनी हे पुस्तक प्रथम इंग्रजीत आणि नंतर मराठीत प्रसिद्ध केलं. तर चला त्यांच्याबरोबर आपण चर्चा करूया. नमस्कार रमेश पंचवाघ. उत्तर रंग आणि MKM तर्फे आपलं स्वागत. थँक्यू.
मी काही प्रश्न विचारणार आहे आणि आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूया. मग माझा पहिला प्रश्न आहे, महाभारत झालं की नाही यावरती संशोधन करण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली? मला प्रेरणा मिळाली म्हणजे मी महाभारताच्या कथा तर लहानपणापासून वाचत होतो. हा हा. त्यानंतर महाभारताची मराठी मध्ये अनुवाद केलेले मी वाचले आणि त्यानंतर मुख्य म्हणजे डॉक्टर पी.व्ही. वर्तक पुण्याचे, त्यांनी स्वयंभू म्हणून पुस्तक लिहिलेलं आहे. ते महाभारतावरती आहे. कारण वर्तक हे व्यवसायानं जरी सर्जन मेडिकल डॉक्टर असले तरी त्यांचा संस्कृतचा अभ्यास चांगला होता आणि त्यांनी महाभारताच्या तारखा पब्लिश केल्या. महाभारताच्या बद्दल पुस्तक त्यांचं स्वयंभू खूप गाजलेलं आहे. तर वास्तव रामायण हे दुसरं त्यांचं पुस्तक होतं. ते दोन्ही पुस्तकं मी वाचून मला खूप आश्चर्य वाटले की यांनी हे केलं. फक्त काय झालेलं आहे की त्यांनी ज्या काढलेल्या तारखा होत्या त्या म्हणजे वर्तकांनी महाभारत युद्धाची तारीख 16 नोव्हेंबर 5561 BC ही काढलेली होती. फॉर सम रिझन आय वॉज नॉट शुअर. कारण त्यांनी तारखा कशा काढल्या तर पुराणामध्ये माग वंशावळी द्यायची. सगळ्या पुराणामधनं निरनिराळ्या राजांच्या वंशावळी होत्या आणि त्या वंशावळीवरनं अमुक राजाची मुलगा अमुक अशी वंशावळी होती. परंतु त्यातून एक्झॅक्ट तारखा काय मिळू शकत नव्हत्या. म्हणजे पण मग तुम्हाला तारीख म्हणजे तारीख करायला पाहिजे किंवा हे अगदी शोधायलाच पाहिजे असं का वाटलं? का म्हणजे इतकी वर्ष या लोकांनी पब्लिश केलेल्या होत्या तारखा, तुम्हाला असं का वाटलं की आपणही याच्यामध्ये संशोधन करावं? कारण तारखा निरनिराळ्या लोकांनी निरनिराळ्या पद्धतीने तारखा काढल्या होत्या. अर्थात त्या तारखांच्या मध्ये मी काढलेली तारीख सुद्धा एक आणखीन ऍडिशनल म्हणा. परंतु फॉर सम रिझन मला ते काही गोष्टी पटलेल्या नव्हत्या. कारण मुळामध्ये महाभारत हे द्वापार युगामध्ये घडलेलं होतं. आता या युगांबद्दल जरा सांगा ना. किती? 4 युग आहेत ना? 4 युग आपल्याकडं समजले जातात. त्यातलं सत्ययुग पहिलं जे 17,28,000 वर्षाचं आहे. त्यानंतर त्रेतायुग ते 12,96,000 वर्षाचं. त्रेतायुगाच्या शेवटी प्रभू रामचंद्रांचं जन्म आणि कार्य झालं. त्यानंतर द्वापार युग 8,64,000 वर्षांचं. त्या द्वापार युगाच्या शेवटी भगवान कृष्ण आणि महाभारत घडलेलं आहे. आणि त्यानंतर कलियुग सुरू झालं ते 3102. म्हणजे त्याची एक्झॅक्ट कलियुग सुरू होण्याची तारीखही अशी आहे की ज्या दिवशी कृष्णाचा मृत्यू झाला त्या दिवसापासून कलियुग सुरू झालं. हे निरनिराळ्या ग्रंथांमध्ये प्रसिद्ध झालंय आणि आता ती तारीख ऍक्सेप्टेड आहे, वेल ऍक्सेप्टेड आहे. म्हणजे तुम्ही हे सगळे ग्रंथ वाचत असताना तुम्हाला कुतूहल झालं की हे बरोबर तारखा अशा हो नाहीये का, याचं रेफरन्स बरोबर मिळत नाहीये असं वाटलं म्हणून तुम्ही जास्ती याच्यामध्ये हे घेतलं, वेळ घातला? हो. त्या कारण काय आहे की नुसतंच घडून गेलं म्हणून नाही, व एक्झॅक्टली कधी घडलं हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तर कलियुग सुरुवातीची तारीख जी आहे ती 18 फेब्रुवारी 3102 BC. कृष्णाचा मृत्यू झाला रात्री 2:21 आणि एक्झॅक्टली त्या घटकेला कलियुग सुरू झालं. अर्थात काय झालंय, ह्याच्या अगोदर आपल्याकडं ऍस्ट्रॉलॉजी आणि मॅथमॅटिक्स याचा सगळ्यात जुना ग्रंथ जो सूर्य सिद्धांत म्हणून आहे, जो सत्ययुगाच्या शेवटी सूर्याने एका ब्राह्मणाने तपश्चर्या केली होती त्याला सांगितलेला आहे,
तो सूर्य सिद्धांत ग्रंथ जो आहे दॅट इन्क्लुड्स नुसतं ॲस्ट्रॉलॉजी ॲस्ट्रॉनॉमी नाही, परंतु मॅथमॅटिक्स, अल्जिब्रा, जॉमेट्री, ट्रिग्नॉमेट्री, कॅल्क्युलस सगळंच आहे त्याच्यात. हा सूर्य सिद्धांत किती जुना आहे? म्हणजे तो साधारणपणे 19 लाख वर्षापूर्वीचा आहे. आणि त्याचा म्हणजे तुम्हाला त्याचा म्हणजे सूर्य पुस्तक सिद्धांत रेफरन्स कसा? थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की सत्ययुगाच्या शेवटी त्या एका ब्राह्मणाला काळाचं संशोधन करत होता. तो काल कधी सुरू झाला आणि काल कधी सुरू झाला याचं एक्झॅक्ट टाइम सूर्याकडून मिळेल म्हणून तिने सूर्याची उपासना सुरू केली. सूर्याची उपासना केल्यानंतर सूर्यदेवाने त्याला स्वप्नामध्ये दर्शन दिलं आणि त्याला सांगितलं, बाबा रे, मी तुला प्रत्यक्ष दर्शन देऊ शकत नाही, परंतु मी तुझ्या तपश्चर्येने मी प्रसन्न आहे आणि तू असं कर, रोम्यक नगर आहे तिथं जा आणि तिथं मय दानव जो आहे त्याच्याकडे मी माहिती सगळी देतो, तू त्याच्याकडनं घे आणि मग प्रसिद्ध कर. तुम्ही आता हे बहुतेक इतिहासकार जेव्हा ते पूर्व काळाची सगळी माहिती काढायला लागतात, ते आर्किओलॉजीचा सपोर्ट घेऊन करतात. तुम्ही आर्किओलॉजीच्या ऐवजी ऍस्ट्रॉनॉमीच्या योगाने संशोधन का केलं? चांगला प्रश्न आहे, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. ऍक्च्युली काय आर्किओलॉजीला म्हणजे ऍस्ट्रो आर्किओलॉजी सुद्धा म्हणतात. मी जो प्रयोग करतोय तो, कारण आर्किओलॉजी करायला उत्खनन करावं लागतं आणि उत्खनन करायला आता महाभारत युद्धाच्या वेळचं करायचं असेल तर ते कुरुक्षेत्रावरती झालेलं. मी कुरुक्षेत्र बघितलेलं आहे स्वतः जाऊन. तर तिथं आता एवढी दाट वस्ती आहे काय की तिथं उत्खनन करून तुम्हाला काही सापडणारही नाही काय. इट इज इम्पॉसिबल. कारण हे 5020 किंवा 5030 वर्षापूर्वीची गोष्ट आहे काय. ती याच्यामध्ये अनेक हे झालेले आहेत. त्यावेळेला नद्या होत्या त्या बदलल्यात, त्यांचे प्रवाह बदललेले आहेत, मार्ग बदललेले आहेत, नवीन शहरं निर्माण झाली. हे सगळं जे झालेलं आहे त्याच्यामध्ये उत्खनन नाही. पण म्हणजे मी काय म्हणतो की तुम्ही विचार केला का आर्किओलॉजी कडे बघावं आधी का? माहिती होता ऍस्ट्रॉलॉजी तुमचा अभ्यास होता म्हणून तुम्ही? नाही, ऍस्ट्रॉलॉजी इज डिफरंट, ऍस्ट्रॉनॉमी इज डिफरंट. म्हणजे ऍस्ट्रॉनॉमीचा मला करावा लागला. ऍस्ट्रॉलॉजी आणि ऍस्ट्रॉनॉमी मध्ये फरक असा आहे की ग्रह, नक्षत्र आणि तारे यांचा अभ्यास हा ऍस्ट्रॉनॉमीचा आणि त्यांचा मानवी जीवनावरती काय परिणाम होतो ते ऍस्ट्रॉलॉजी मध्ये येतं. बरोबर. तर तोपर्यंत माझा ऍस्ट्रॉलॉजीचा अभ्यास असला तरी ऍस्ट्रॉनॉमीचा फारसा नव्हता, परंतु कुतूहला पोटी आणि माझ्या एक लक्षात आलं की ऍस्ट्रॉनॉमी मध्ये सूर्य, चंद्र, तारे, ग्रह आणि ते त्यांच्या गती आणि फिरणारे त्याला जे नैसर्गिक नियम आहेत ते अजूनही अस्तित्वात आहेत. त्याच्यात काहीही फरक नाही. त्यामुळे हे म्हणजे उत्खनन करून आर्किओलॉजी मध्ये जे साध्य होणार नाही ते ऍस्ट्रॉनॉमी मध्ये साध्य होऊ शकेल. तर त्यावेळेलाच ऍस्ट्रॉनॉमीचा हे करताना मी हे साधारणतः हा विचार मी सुरू केला 2007च्या सुमाराला. कमर्शियल सॉफ्टवेअर्स आली मार्केटमध्ये. त्यातली काही सॉफ्टवेअर्स जी होती ते प्लॅनेटेरियम म्हणून होती. आपण आता म्युझियम मध्ये, सायन्स म्युझियम मध्ये वगैरे बघतो प्लॅनेटेरियम, तशा स्वरूपात म्हणजे कम्प्युटरवरती तुम्ही रिजनरेट करू शकता. तर ती सॉफ्टवेअर्स आले मार्केटमध्ये आणि त्यामुळे इट वॉज व्हेरी हेल्पफुल. त्यानंतर मी अल्टिमेटली
JPL जेट प्रपोल्शन लॅबोरेटरी ही नासाची लॅबोरेटरी आहे. दे पब्लिश नासा, दे प्रिपेअर अँड पब्लिश नासा सॉफ्टवेअर. आणि दे JPL ऑल्सो दर 2 वर्षाला काही स्पेस सायन्स मध्ये काय फरक झाले किंवा नवीन शोध लागले ते इन्व्हॉल्व करतात. तर त्याचं मी कुतूहलापोटी आणि मेंबर झालो आणि आय वॉज एबल टू गेट ए सॉफ्टवेअर विच इन्क्लुडेड नासाज पोझिशन. त्यावेळेला स्काय लॅब वगैरे पाठवलेली होती 2007-8च्या सुमाराला. काय तर त्यामुळे मला माझी अशी भूमिका झाली की पृथ्वी स्वतःच्या आसाभोवती फिरते आणि सूर्याभोवती पण फिरते. इतर ग्रह सगळे फिरतात, तारे सुद्धा इन अ वे त्यांना स्पीड आहे. तर असं असताना सुद्धा आपण रॉकेट्सवरनं आकाशात स्पेसशिप पाठवतो आणि आता तर स्पेस लॅब सुद्धा आहे. स्पेस लॅबला टच करून तिथं राहतात लोक आणि परत येतात आणि त्यांना सेफली परत पृथ्वीवरती आणतो आपण. सॉफ्टवेअरमुळे. हा, तर हे ज्या टेक्नॉलॉजीमुळे झालेलं आहे, व्हाय नॉट मेक यूज ऑफ दॅट टेक्नॉलॉजी. त्यामुळे आय वॉज मोर अट्रॅक्टेड टुवर्ड्स ॲस्ट्रॉनॉमी. त्यामुळे मी ॲस्ट्रॉलॉजीचं बरंचसं मी कमी केलं. माझा ॲस्ट्रॉनॉमीचाच अभ्यास वाढला आणि मग मी ॲस्ट्रॉनॉमी हे इंडियामध्ये कसं डेव्हलप झालं याचा मी हे केला. तर त्याच्यामध्ये आर्यभट्ट म्हणजे सूर्यसिद्धांताबद्दल मी सांगितलं तुम्हाला. तर सूर्यसिद्धांताच्या बद्दल पुढं एवढंच सांगायचंय मला की 1850 किंवा 51 साली एक अमेरिकन मिशनरी एडगर ब्रिजेस, सो ही वेंट टू पुणे. मिशनरी म्हणून गेला होता. त्यावेळेला पुण्यामध्ये दुसऱ्या बाजीरावाचं राज्य होतं आणि ते ब्रिटिशांच्या अंडर होतं ते. तर त्यावेळेला हे पेशवे ते दर वर्षी रमणा म्हणून करायचे. म्हणजे त्याला दशग्रंथी ब्राह्मण, पंचग्रंथी ब्राह्मण वगैरे असे जे यायचे, कारण पूर्वी सगळे हे ग्रंथ मुखोद्गत केलेले होते. तर त्याच्यात सगळ्यात जास्त ॲक्युरेट कोण करायचं त्याला ते मोठी दक्षिणा बिदागी द्यायची. तर त्याला ते हा जेव्हा एडगर बर्जेस जेव्हा गेला पुण्यामध्ये तेव्हा त्या रमण्याचं सुरू होतं काम. आणि तो बघायला लागला हे सगळे हे मंडळी उघडे बंब गळ्यात चानव घालून दोदरले असलेले जात आहेत काय आणि ते विचित्र भाषेमध्ये जोरजोरात बोलतायत काय. त्यामुळे त्याने एका ब्राह्मणाला तिथे विचारलं, इंग्लिश त्याला येत होतं, की हे काय चाललेलं आहे. तर त्यांनी सांगितलं असं हे फार प्राचीन ग्रंथ आहेत. आणि तर तो म्हणला आता ते ग्रंथ बोलतोय माणूस ते काय आहे. तर त्याने सांगितलं सूर्य सिद्धांत आहे. कशावरती? तो ॲस्ट्रॉनॉमीवरती. त्याला अतिशय कुतूहल वाटलं. त्यांनी त्या ब्राह्मणाला सांगितलं मला हे कॉपी करून पाहिजे इंग्लिशमध्ये. तुला इंग्लिश येत आहे ना, तो काय पाहिजे असेल तुझी फी देतो मी. आय वुड लाईक टू गेट इट कॉपी. त्यांनी ती कॉपी करून घेतली आणि मग त्यावेळेला इंडॉलॉजिस्ट होते बेली, बेंटली, विटनी आणि मॅक्स मुलर सगळ्याला माहित आहे. राईट. सो ही रॅन इट बाय देम. 1854ला ते पुस्तक त्यांनी शिळा प्रेस वरती पब्लिश केलेलं आहे एडगर बर्जेसने. आणि सूर्य सिद्धांत हेच नाव आहे त्याचं. अर्थात ते पुस्तक आता मिळत नाहीये. आणि त्यांनी त्याची एक कॉपी त्यावेळेला हार्वर्ड युनिव्हर्सिटीला पाठवलेली होती. सो हार्वर्ड युनिव्हर्सिटी वॉज इन एक्झिस्टन्स ॲट दॅट टाइम. आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटीने ती कॉपी जपून ठेवलेली आहे आणि त्याची त्यांनी स्कॅन करून कॉपी त्यांच्या लायब्ररीमध्ये ठेवलेली आहे. आणि
आय वॉज एबल टू गेट अ स्कॅन्ड कॉपी. अच्छा, लायब्ररी कडून, या हार्वर्ड कडून. यस. आणि त्या सूर्य सिद्धांतामध्येच कलियुग, सगळ्या युगांची सुरुवातीच्या तारखा दिलेल्या आहेत ऍस्ट्रॉनॉमिकल. आणि कलियुगाच्या सुरुवातीच्या तारखा मी जी मगाशी सांगितली तारीख, त्याच्यामध्ये त्यांनी दिलं होतं की एका राशीमध्ये 7 ग्रह आलेले असतील. ती जी घटना आहे ती घटना त्यानंतर फक्त 1941 साली झालेली आहे. 7 ग्रहाची नाही, परंतु महत्वाची. तर मॅक्स मुलर साहेबांनी त्यांना सांगितलं की हे आम्हाला तपासलं पाहिजे. त्यांनी ब्रिटिश नेव्हल ऑब्झर्वेटरी आणि अमेरिकन नेव्हल ऑब्झर्वेटरी यांच्याकडनं हे त्यांना तारखा दिल्या आणि तुम्ही हे सांगा. पण इवन दे डिड नॉट हॅव, त्यांना ते सापडलं नाही. पण ती तारीख त्यांनी पब्लिश केलेली होती. माझ्याकडे आले, जे हार्वर्ड युनिव्हर्सिटीचं माझ्याकडे जे मिळालं मला, दॅट आय रॅन इन टू नासा सॉफ्टवेअर. आणि त्या नासा सॉफ्टवेअर वरती मी जी डेट घातली ती मला डेट मिळाली. नंतर दॅट डेट वॉज व्हेरीफाईड बाय आर्यभटांची आर्यभटीय. आर्यभट वॉज बॉर्न इन 477 AD. आणि त्यांनी आर्यभट्टीय म्हणून लिहिलेलं आहे पुस्तक. त्या आर्यभट्टीय पुस्तकामध्ये त्यांनी सांगितलंय की मी जेव्हा 23 वर्षाचा होईन त्यावेळेला महाभारत काळ सुरू बंद होऊन 3600 वर्ष झाली असतील. पण व्यासांनी जे लिहिलेलं होतं, हा, त्यातल्या काही तारखा तुम्हाला व्हेरीफाय करायला? व्यासांनी लिहिलेलं जे मूळ संस्कृत मध्ये महाभारत आहे त्याची सगळ्यात जुनी प्रत भांडारकर इन्स्टिट्यूट मध्ये आहे पुण्याला. तिथं मी जाऊन तिथं तपासलो. त्यांनी मला घरी घेऊन जायचे, ते देत नाहीत प्रत. ती प्रत तिथं बसूनच तुम्हाला बघावं लागतं. त्यांच्या देखरेखीखालीच बघावं लागते. ती मी बघितली आणि मी नोट्स काढल्या त्याच्या. तर त्याच्यात एकंदर 140 इन्स्टन्सेस आहेत की कुठला ग्रह कुठल्या नक्षत्रात होता याचं वर्णन आहे व्यासांचं. मग हे कितीतरी लोकांनी, कितीतरी विद्वानांनी आतापर्यंत रिसर्च केला. तुम्ही त्याबद्दल, म्हणजे त्यांचा जो अभ्यास आणि तुमचा अभ्यास याच्यामध्ये काय काय फरक होता का? म्हणजे त्याच्यातला फरक म्हणजे मुख्य फरक असा आहे की मी मूळ ग्रंथ जो व्यासाने संस्कृत मध्ये लिहिलेला आहे त्याच्यातनं रेफरन्सेस घेतले आणि नासाचं जे सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये घालून ते तपासलं. त्याच्यावरनं मला कळलं की व्यासाने लिहिलेल्या तारखा बरोबर आहेत. पण मग बाकीचे जे संशोधन इतिहासकार होते त्यांनी मॅन्युअली सगळं कॅल्क्युलेशन करून तारखा काढल्या होत्या? कारण मॅन्युअली कॅल्क्युलेशन करून तारखा काढल्या होत्या. बहुतेक वंशावळीवरनं काढलेल्या होत्या. काही लोकांनी जे अमेरिकेत होते त्यांनी सुद्धा सॉफ्टवेअर वापरून काढलेले आहेत. परंतु सॉफ्टवेअर वापरून काढलेल्या तारखा होत्या त्याच्यामध्ये त्यांनी कलियुगाचा काही रेफरन्स घेतला नाही. भगवान कृष्णाचा रेफरन्स घेतला नाही. नुसतं महाभारत, कृष्णाशिवाय महाभारत होऊच शकत नाही. पण आता ह्या सॉफ्टवेअर मध्ये आपलं ग्रेगेरियन कॅलेंडर आणि आपलं कॅलेंडर याच्यामधला जो फरक आहे तो मोठा फरक आहे. तुम्ही त्याचं कॉम्पेन्सेशन केलं असेल ना तुम्ही? त्याचं डेफिनेटली. कारण महाभारत जे आहे ते त्याचं कॅलेंडर आपलं निरियन कॅलेंडर होतं. निरियन म्हणजे आयनांश नसलेलं. आणि ग्रेगरियन कॅलेंडर आपण जे म्हणतो ते 1751 साली अडॉप्ट केलंय ब्रिटिशांनी आणि ते मुळामध्ये रोम मध्ये
13th ग्रेगरी जो पोप होता त्याने 1582 साली ते सुधारलं. मूळ ग्रेगरियन कॅलेंडर आपण जे म्हणतो ते 46 BC ला ज्युलियस सीझरनी निर्माण केलं. ही इन्व्हायटेड ए ग्रीक ॲस्ट्रॉनॉमर, आणि त्या ग्रीक ॲस्ट्रॉनॉमर, कारण ग्रीक लोक पूर्वी सोलर कॅलेंडर वापरायचे, त्याच्यामुळे ज्युलियस सीझरनी ते सुरू केलं. फक्त काय झालं की हे ज्युलियन कॅलेंडर होतं त्याच्यामध्ये 0 नव्हता. म्हणजे 99 नंतर एकदम 101च, मधला झिरोचा प्रकार काय नव्हता. त्यामुळे बाय द टाइम 13th ग्रेगरी वॉज पोप 1582 साली, तोपर्यंत त्याच्यामध्ये 10 दिवसाचा फरक पडला कॅलेंडर मध्ये. आणि मग त्या पोपने एक हे दिली, त्यांनी फतवा काढला की हे जे 10 दिवस आहेत ते ॲबॉलिश केले लिगली. मग लोक म्हणले अहो असं कसं काय, आमची बर्थडे आहे. नाही, तुम्ही इधर यू वर बॉर्न बिफोर 10 days और यू वर बॉर्न आफ्टर 10 days, असं एक्सप्लेनेशन झालं. सो दॅट इज हाऊ ग्रेगरियन कॅलेंडर केम इन टू बिईंग. ओके. त्यानंतर ब्रिटिशांनी त्यावेळेला ऍक्सेप्ट केलं नाही ते याच कारणासाठी, कारण ब्रिटिशांच्याकडं, कारण ते पोप ग्रेगरीला मानतही नव्हते. त्यामुळे, कारण ते कॅथलिक कॅलेंडर, त्यामुळे ब्रिटिशांनी त्यावेळेला केलं नाही. परंतु त्यांनी बरंच आडेवडे घेऊन हे करून 1751 साली ब्रिटिशांनी ग्रेगरियन कॅलेंडर ऍक्सेप्ट केलं. त्याच वेळेला ब्रिटनमध्ये आलं, त्याच वेळेला इंडियामध्ये ब्रिटिशांचं राज्य होतं म्हणून इंडियातही आलं. मग आता हे आणि अमेरिकेतही आलं. नासाच्या सॉफ्टवेअरमुळे तुम्हाला जे इथल्या कॅलेंडरची आणि पुराणामध्ये किंवा व्यासाने लिहिलेल्या तारखा यांचं कसं कोरिलेशन तुम्ही केलं? कारण त्याचं एक तर काय आहे की मूळ ग्रंथ संस्कृत मधला तो निरियन तारखावरचा आहे. तो तारखावरचा ग्रंथ आहे. तो म्हणजे तिथी, पक्ष, आयन, मास आणि संवत्सर ह्या प्रमाणावरती होता. आणि तिथी ही सूर्योदय टू सूर्योदय ही तिथी असते. इथं काय ग्रेगरियन कॅलेंडर मध्ये डे गोज अप टू मिडनाईट. फ्रॉम मिडनाईटला नवीन दिवस सुरू होतो. तर त्यामुळे तो मोठा फरक आहे. आणि त्यानंतर प्रिसिजन ऑफ इक्विनॉक्सेस वॉज अनदर बिग रिझन. प्रिसिजन ऑफ इक्विनॉक्सेस जे आहे हे पृथ्वीचा आस जो आहे तो आस सुद्धा फिरत असतो भोवऱ्यासारखा. त्यामुळे तो जे सर्कल हे करतो ते सर्कल साधारणपणे 25,800 वर्षामध्ये पूर्ण करतो. तो आस फिरतो. आणि तो आस फिरतो म्हणजे उत्तर ध्रुव सुद्धा फिरतो. आज उत्तर ध्रुव आहे तो पोलॅरिस ताऱ्याजवळ आहे. महाभारत काळी इट वॉज थुबन नावाचा तारा जो आहे दॅट वॉज द नॉर्थ पोल. आणि 13,000 वर्षांनी व्हेगा तारा हा नॉर्थ पोल होईल. जे नॉर्थ पोल इज नॉट द सेम. आपल्याकडे ध्रुव तारा म्हणून म्हणला जातो पण तो काय परमनंट नाहीये. तुमच्या पुस्तकात तुम्ही स्टार ऑफ बेथलेहमचा उल्लेख केला आहे, त्याबद्दल काही सांगाल का? हा, स्टार ऑफ बेथलेहमचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे BC 2 किंवा 3 ह्यापैकी एका ह्याला गुरु आणि शुक्र आणि बुध हे 3 ग्रह मघा नक्षत्रात होते. मघा नक्षत्र म्हणजे
रेग्युलस तारा जिथं आहे त्याच्यामध्ये. आणि ऍक्च्युली रेग्युलस हा आपल्या सूर्यापेक्षा अनेक पटीने 10-12 पटीने मोठा आहे आणि त्याच्यापेक्षा अधिक प्रकाशमान आहे. पण तो खूप लांब असल्यामुळे आपला सूर्य तो आता आपल्याला दिसत नाही, पण तो या नक्षत्रांच्या पट्ट्यामध्ये आहे, मघा नक्षत्र. तुम्ही आता गांधारीने कृष्णाला दिलेल्या शापाबद्दल काही सांगाल का? म्हणजे तो गांधारीने दिलेला शाप आहे हा महाभारताच्या शेवटच्या दिवशी जेव्हा दुर्योधनाचाही मृत्यू झाला, त्याच्या अगोदर सगळे योद्धे मारले गेलेले होते. महाभारत युद्ध 18 दिवस चाललं आणि 18व्या दिवशी गांधारी तिथं गेली होती. त्या सगळ्या कौरव स्त्रिया बरोबर होत्या, पांडवांच्या बाजूची सुद्धा स्त्रिया तिथं होत्या, त्यांची नवरे मरून पडलेले होते आणि ते शोक करत होते. ते बघून ती उद्विग्न झाली. हे याचं वर्णन आहे महाभारताच्या भीष्म पर्वातला स्त्री पर्वाचा भाग जो आहे त्याच्यामध्ये आहे त्याचा उल्लेख. आणि गांधारीने त्यावेळेला कृष्णाला तिथं, तिला भयंकर राग आला कृष्णाचा. कृष्ण होता तिथं. कृष्णाला सांगितलं की ही वासुदेवा, हे सगळं थांबवणं तुला शक्य होतं. तू कोण आहेस आणि तुला तुझ्या काय पॉवर्स आहे ते आम्हाला माहित आहे. त्यामुळे तू हे घडू कसं दिलंस? इतक्या लोकांचा नाश. आता माझी तर 100 मुलं मेली याच्यामध्ये आणि तुझ्या तर शेवटी राहिले किती? 3 का 4 लोक कौरवांचे आणि 5 लोक पांडवांचे. 5 पांडव एवढेच राहिलेत काय. आणि त्याशिवाय सात्यकी आणि कृष्ण हे 2, म्हणजे 5 आणि 2 7 लोक पांडवांच्या साईडचे आणि कौरवांच्या साईडचे 3 जण, कृतवर्मा आणि अश्वत्थामा. आणि असं हे 3 जण राहिले होते. तर गांधारीने कृष्णाला सांगितले की तू हेच केलं नाही चांगलं आणि त्यामुळे तुला मी शाप देते. आणि ती डोळ्याला पट्टी बांधलेली होती आयुष्यभर तिने आणि तिला पॉवर होती शाप देण्याची. आणि तिनं शाप असा दिला की आज या महाभारत युद्ध सुरू झाल्यापासून 36 वर्षात 36 षट्टित्र्यांशे, आता संस्कृतमध्ये अंकानाम वामनोगती म्हणतात, म्हणजे वामतोगती, म्हणजे उजवीकडून आकडे मोजतात. 63 असेल, 36 आकडा असेल तर तो 6 पहिल्यांदा आणि 3 नंतर असा मोजतात. त्यामुळे तिने शाप जो दिला तो आजपासून 36 वर्षामध्ये असं तिला म्हणायचं होतं. परंतु त्याचा अर्थ सगळ्यांनी 36 वर्षांनी असा काढला सगळ्या इतिहासामध्ये. आणि याचं कारण असं आहे की षट्टित्र्यांशे असा लोकांनी अर्थ घेतला, पण षट्टित्र्यांशे असं तिला म्हणायचं होतं. 83 मध्ये त्र्यंबकेश्वर मधला त्रय जो आहे, त्र आणि य, 83 म्हणजे 36 वर्षामध्ये आणि षट्टित्र्यांशे म्हणजे त्रिवरती पूज्य, आपण टिंबदल के त्रिवंशी असं केलेलं. आता मुखोद्गत केलेले जे महाभारत आहे त्यांच्याकडून लिहिताना जेव्हा आलं तेव्हा ते कळलं नाही त्यातला फरक. त्या पण मूळच्या महाभारतामध्ये मला भांडारकर इन्स्टिट्यूट मधल्या महाभारतामध्ये मला त्रिवंशीचा उल्लेख सापडला. म्हणजे ते दॅट वॉज युअर बेसिस. त्या बेसिसवर तुम्ही महाभारत कधी संपलं हे ठरवलं? हो, ते हो, सुरू कधी झालं हे संपायला
2 कॉन्व्हर्सेशन्स आहेत महाभारतामध्ये, कृष्ण आणि अर्जुनाचं, आणि कृष्ण आणि व्यास आणखीन धृतराष्ट्राचं. व्यासाचं आणि धृतराष्ट्राचं कॉन्व्हर्सेशन आहे ते युद्धाच्या आदल्या दिवशी आहे झालेलं. त्या दिवशी सगळ्या ग्रह नक्षत्रांचं वर्णन आहे व्यासाने केलेलं, आणि त्यातून व्यासाने सांगितलं की मी 14, 15 आणि 16 दिवसांनी काही वेळेला अमावस्या आलेली बघितली आहे मी, परंतु 13 वर्षांनी आलेल्या मी कधीही बघितली नाही, आणि ती आज आलेली आहे. म्हणजे ज्या दिवशी ती सांगत होते त्या दिवशी पण अमावस्या होती, आणि दुसऱ्या दिवशी युद्ध सुरू होणार होते त्या दिवशी पण अमावस्या होती. सो दॅट वॉज द स्टार्टिंग पॉइंट. दॅट इज द स्टार्टिंग पॉइंट. त्याच वेळेला कृष्णाच्या तोंडचा श्लोक आहे जो कर्णाला त्यांनी शांती प्रस्ताव जेव्हा मान्य झाला नाही आणि दुर्योधनाने ऐकलं नाही आणि कृष्णाला बंदी करायचा प्रयत्न केला, ते सगळे त्यांनी विश्वरूप दाखवलं, ते सगळं झालं, आणि मग कृष्ण त्यांना निघाला कर्णाला घेऊन, आणि कर्णाला त्यांनी सांगितलं अरे बाबा तू सुद्धा पांडव आहेस, आणि त्याला फोडायचा प्रयत्न केला, परंतु कर्णाने ऐकलं नाही. ऍट दॅट टाइम कर्णाच्या तोंडची ऍस्ट्रॉनॉमी मधले अनेक श्लोक आहेत, त्याच्यामध्ये कर्णाने जे दिलेलं आहे तो विच इज इम्पॉर्टंट, की शनी रोहिणीला पीडा देतोय आणि रोहिणी शकट योग होतोय, हे कर्णाने सांगितलंय. रोहिणी शकट योग हा म्हणजे रोहिणी नक्षत्रामध्ये रोहिणीच्या नक्षत्राचे तारे जे आहेत ते बैलांचा छकडा असतो ना त्याच्या आकाराचा असतात, आणि त्या छकड्यामध्ये जेव्हा शनी जातो 3.75 डिग्रीज पेक्षा आत, त्यावेळेला रोहिणी शकट योग होतो, आणि त्या योगामध्ये मॅक्सिमम लोक मृत्यू पावतात. तर हे कर्णाने सांगितलेलं आहे, आणि कृष्णाने त्याला सांगितलं तू बदत नाही म्हणणार, माझा निरोप दुर्योधनाला आणि भीष्माला सांग. आणि हे कृष्णाच्या तोंडचं श्लोक आहे, सप्तमाश्चापि दिवसात अमावस्या भविष्यती संग्रामे युज्यताम तत्र तामाहु शक्र देवताम. म्हणजे आणखीन 7 दिवसांनी अमावस्या होणार आहे. युद्ध सुरू करायला ही मोस्ट अप्रोप्रिएट आहे, कारण त्या 2 दिवसाची अमावस्या आहे, त्यातली शक्र देवतेची म्हणजे इंद्रदेवाची जी अमावस्या आहे त्या दिवशी आपण युद्ध सुरू करूया, ते अप्रोप्रिएट आहे. तर इंद्र देवतेची जी नक्षत्र आहेत ती ज्येष्ठा आणि विशाखा आहेत, तर त्या नेक्स्ट डेला विशाखा नक्षत्र होत. सो दॅट इज वाय. मग आता हे सुरुवात झाली, आता ती तारीख तुम्हाला त्या महाभारत मधून मिळालेली आहे? नाही, तारीख मला मिळाली म्हणजे एक तारीख काढावी लागली. ते मग तीच म्हणतो, ती जी तारीख काढली त्याचं तुम्ही आता तुमचा नासाचा सॉफ्टवेअर घेऊन ती कन्फर्म केली? ती कन्फर्म केली, करेक्ट. कशी कन्फर्म केली? तारखा म्हणजे तारीख काढताना आता पहिल्यांदा शतक हे मी सांगितलं तुम्हाला, सूर्य सिद्धांतामधून कलियुग कधी सुरू झालं, आणि त्याच्यामध्ये आर्यभटाने सुद्धा जी तारीख दिली तीच, आर्यभटाने दिली तीच, वराह मिहिरने तीच. आर्यभट हा 5th सेंचुरी मधला, वराह मिहिर हा 6th सेंचुरी मधला, त्यानंतर 7th सेंचुरी मध्ये ब्रह्मगुप्त म्हणून ऍस्ट्रॉनॉमर झाला, त्यानंतर 8th सेंचुरी मध्ये भास्कर 1, असे सगळे ऍस्ट्रॉनॉमर्स झाले. सगळ्यांनी ती त्याच तारखा मोजून दिलेल्या, त्यामुळे त्या तारखा निश्चित झाल्या. आणि याचा अर्थ मला एवढा कळला की 3102 साली कलियुग सुरू झालं, त्या दिवशी कृष्ण मेला. याचा अर्थ एक 100-200 वर्षात कुठेतरी त्याचा जन्म झाला असला पाहिजे. आणि महाभारतच्या काळी
काही लोक म्हणत होते तो 90 वर्षाचा असेल, पण लोकांची अशी कल्पना की आपल्या आताच्या वयावरनं, परंतु द्वापार युगामध्ये आताच्या पेक्षा जास्त वय होतं. आता ॲव्हरेज एज इथं जी आहे की एक 80-90 वर्षाचं, 100 वर्षाचं मॅक्सिमम, ते द्वापार युगामध्ये 125 ते 150 वर्षाचं होतं. त्रेतायुगामध्ये त्याच्यापेक्षा खूप होतं. त्यामुळे अशी हे होती. सो त्यामध्ये 2-3 गोष्टी होत्या की शनी हा रोहिणीमध्ये कधी होता, रोहिणी शकट योग झाला म्हणजे शनी त्याच्यामध्ये होता, हे तुम्हाला ॲस्ट्रॉनॉमी मध्ये काढता आलं. त्यामुळे ते पहिल्यांदा इयर फिक्स केलं. आणि मग व्यासांनी काय सांगितलं होतं की ह्या 2 अमावस्या लागोपाठ आलेल्या आहेत. महाभारत युद्ध तर कुठल्या, तर ते कार्तिक अमावस्याला सुरू झालं. आणि त्यानंतर सेकंड प्रूफ असं झालं की भीष्माचार्यजी शरपंजरी पडले युद्ध सुरू झाल्यानंतर 10व्या दिवशी. त्यानंतर त्यांचा मृत्यू, त्यांनी प्राण सोडले हे मघा शुद्ध अष्टमीला, माघ शुद्ध अष्टमीला. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी 58 रात्री शरपंजरी होतो आणि त्याच्या अगोदर 10 दिवस मी युद्ध केलेलं आहे. तर त्यामुळे तुम्ही माघ अष्टमी जी झाली म्हणजे ती उत्तरायण सुरू झालं त्या दिवशी. उत्तरायणाच्या दिवशीच त्यांनी प्राण सोडला आणि त्या उत्तरायणाला चंद्र रोहिणी नक्षत्रात होता. हे त्यांनी सांगितलेलं आहे भीष्माचार्यांनी. त्यांच्या तोंडचा श्लोक आहे तो. आता दिवसा तर काय दिसत नाही, परंतु कम्प्युटरवरनं मला सापडलं की ते त्या दिवशी रोहिणी नक्षत्राचं होतं. असे अनेक गोष्टी आहेत. आता युरेनस आणि नेपच्यून हे ग्रह आपल्याकडं गेल्या शतकात सापडले, पण व्यासाने त्याचं डिस्क्रिप्शन लिहून ठेवलेलं आहे. अच्छा. सो ते म्हणजे तुमच्या या पुस्तकामध्ये तुम्ही हे सगळं व्यवस्थित चार्ट वगैरे करून वगैरे केलेलं आहे सगळं. हो. त्यावेळेची नक्षत्राची ते स्काय मॅप आणि म्हणजे त्यांनी व्यासाने जे सांगितलेले होते ते स्काय मॅप्सच्या तारखा जशा सापडल्या मला, त्या तारखांना मी हे सायन चार्ट्स तयार झाले आणि सायन वरनं मी निर्यन करून ते तपासलेले आहेत. त्याच्यामध्ये काय सायन टू निर्यन, निर्यन टू सायन हे सगळं कॅल्क्युलेशन करावं लागतात आणि ते आय हॅड टू डू इट. म्हणूनच त्याला वर्ष अनेक लागली. ओके. आता आपल्याला वेळ कमी आहे, बऱ्याच लोकांचे प्रश्न पण आहेत, ते आपण घेऊया. पुढचे 2 टॉपिक आपण हँडल करून. तर पुढचा टॉपिक जो आपण बोलणार आहोत ते म्हणजे सर्वांना त्रासून गेलेले कोविड-19. काय त्याचं, म्हणजे तुम्ही बराच अभ्यास केलाय ऍस्ट्रॉलॉजीचा, आणि काय करोनाचा उद्भव झाला कसा हे ह्याच्याकडे बघितलं तर ते जनरली आपल्याकडं राहू आणि केतू हे जे 2 ग्रह आहेत हे फिजिकल ग्रह नाही आहेत. दे आर इंटरसेक्शन पॉइंट्स. म्हणजे पृथ्वीचं विषुववृत्त आणि पृथ्वी ज्या मार्गाने सूर्याभोवती फिरती, ज्याला इंग्लिशमध्ये इक्लिप्टिक म्हणतात, ते इक्लिप्टिक आणि इक्वेटर म्हणजे विषुववृत्त, ह्याचा जो इंटरसेक्शन पॉइंट आहे, तो इंटरसेक्शन पॉइंट जो आहे तिथून एरिस म्हणजे किंवा एरिस फर्स्ट पॉइंट समजतात. तर तो दरवर्षी बदलतो, तो सरकतो.
वेस्टला तर सरकारचं जे आहे ते 50.2 सेकंड्स पर इयर अशी त्याची गती आहे आणि साधारणपणे 72 वर्षात 1 अंश सरकतो. म्हणजे स्टार्टिंग पॉइंट जो आहे दॅट इट सेल्फ इज नॉट द सेम एव्हरी इयर, इट इज डिफरंट अकॉर्डिंग टू ग्रेगरियन सिस्टीम. त्यामुळे तो जे फरक पडलेला आहे त्याला आयन अंश म्हणतात. आता सध्याच्या कॅलेंडरमध्ये 2020 साली 24 अंश येतो. 24 अंश आता फरक आहे आयन अंशाचा. मग करोनाचा त्याच्यामध्ये तर कुठे करोनाचा संबंध काय आहे की चंद्र जो पृथ्वीभोवती फिरतो त्याचा मार्ग आणि सूर्याभोवती पृथ्वी ज्या मार्गाने फिरती तो मार्ग, हे दोन्ही इंटरसेक्ट होतात. त्या इंटरसेक्ट झालेल्या बिंदूला एकाला राहू म्हणतात आणि दुसऱ्याला केतू म्हणतात. आणि ते जे आहे ते रेट्रोग्रेड मार्गाने सरकत असतात. तर ते त्याला छायाग्रह म्हणतात आपल्याकडं. आणि ते छायाग्रह म्हणजे काय, फिजिकल नसलेले जे आहे तर ते दे जनरेट ही करोना सारखी जी हे झाले विषाणूचा विषाणू, हा दे आर जनरेटेड बाय राहू आणि केतू बेसिकली. आणि राहू आणि केतू दर 18 वर्षांनी बदलतात. तर आता सध्या राहू इज इन मिथुन राशी आणि केतू इज इन सॅजिटॅरस म्हणजे धनु राशीमध्ये. आणि तर केतू धनुराशीत असताना गुरु सुद्धा धनुराशीत होता आणि गुरुचं रोल आहे एक्सपांड करतो. सो केतू हा विषाणू तयार करतो आणि गुरु हा एक्सपांड करतो. त्यामुळे केतू आणि गुरु एकत्र आल्यावर दॅट बिकेम ए प्रॉब्लेम. तिथून ते करोना सुरू झालं. हे किती दिवस राहणार आहेत एकत्र? आता हे राहणार आहेत हे बेसिकली राहू आणि केतू दोन्ही 23 सप्टेंबरला बदलतात. या 23 सप्टेंबरला येत्या म्हणजे आता थोड्या 2-3 आठवड्यामध्ये राहू केतू बदलणार आहेत. काय तर केतू विल गो फ्रॉम सॅजिटॅरस इनटू वृश्चिक रास, धनुमधून वृश्चिक मध्ये जाईल. आणि राहू विल मूव्ह फ्रॉम मिथुन इनटू वृषभ. त्याचा परिणाम आता काय? एकच झालेलं आहे त्याच्यात की गुरु मध्यंतरीच्या काळात धनुमधून मकरमध्ये गेला होता, परंतु मकर राशीतून वक्री येऊन परत धनु राशीत आलाय. आता सध्या वक्री आहे तो. त्यामुळे तो 20 नोव्हेंबरला ही विल गो बॅक. त्यामुळे म्हणजे 23 सप्टेंबरला काय होणार आणि 23 सप्टेंबर नंतर करोनाचा प्रभाव खूप कमी होईल. कारण राहू विल बी मुव्हिंग, आय मीन केतू विल बी मुव्हिंग आउट. जगभर का फक्त अमेरिकेत? जगभर हे राहू केतू सगळे जगभरचे आहेत. त्यामुळे जगभर हे केतू मूव्ह झाल्यानंतर करोनाचं प्रमाण कमी होईल. आणि 20 नोव्हेंबरला गुरु सुद्धा परत मकर राशीत जाईल. त्यामुळे धनु राशीमध्ये काहीच राहणार नाही, राहूही नाही आणि केतूही नाही. सो दॅट विल बी द एंड ऑफ करोना. येस. बापरे. ओके. दॅट इज म्हणजे तर दॅट इज व्हॉट अबाउट करोना. आणि बाय देन 20 नोव्हेंबर पर्यंत आपली इलेक्शनही झालेली असेल. हो, तर ते इलेक्शन बद्दल बोलूया. तर मी फक्त एक सांगतो लोकांना, म्हणजे ज्या लोकांना माहिती नाही, तर जेव्हा 2008चं इलेक्शन होतं, हे जरा म्हणजे त्यावेळेला
पंचवघांनी काही प्रेडिक्शन केले होते, पण ते सांगतो तुम्हाला की त्यावेळेला प्रायमरीमध्ये ओबामा आणि हिलरी ह्याच्यामध्ये हिलरीला डेफिनेटली मिळणार आणि हिलरी विल बिकम प्रेसिडेंट वगैरे इतकं सगळं झालं होतं. आणि त्यावेळेला आमच्याकडे शब्दाची संध्याकाळ हा कार्यक्रम नेहमी दरवर्षी आम्ही करायचो. त्यावेळेला पंचवाघ आले होते. त्यांनी ऍक्च्युली ओबामाची कुंडली मांडली होती त्यावेळेला आणि त्या कुंडलीमध्ये त्यांनी सांगितलं की काही असलं तरी ओबामा हा नक्की येणार प्रेसिडेंट म्हणून आणि नॉट ओनली दॅट तो 2 टर्म टिकेल. म्हणजे त्यावेळेला आम्ही सगळे म्हटले काय तुम्ही काय वाटत ते काय सांगताय, इथं हिलरी तर एकदम जोरात चाललंय तिचं. तर ते म्हटले नाही तुम्ही बघा आणि दॅट्स एक्झॅक्टली व्हॉट हॅपन. सो त्यामुळे मी यावेळेला त्यांना तो प्रश्न विचारला, म्हटलं आता यावेळेला बायडन आणि ट्रम्प यांचं चाललेलं आहे तर काय, म्हणजे बऱ्याच लोकांना फार पोलराइज ओपिनियन्स आहेत अबाउट इच वन. तर म्हटलं ग्रह काय म्हणतात ते तुम्ही सांगा जरा. बघूया. आता पहिली गोष्ट मला एकच सांगायची आहे की मी डेमोक्रॅट नाही आणि रिपब्लिकनही नाही, त्यामुळे पॉलिटिकल बायस माझा काहीही नाही. गुड. त्यामुळे कोणी मी फक्त ऍस्ट्रॉलॉजी मधनं ग्रह काय म्हणतात एवढंच मी दाखवतो. तर तुम्ही तुमच्याकडे का पत्रिका तुमच्याकडे आहेत ना 2 दाखवतो मी, ट्रम्प आणि बायडनचे, तेवढे दाखवा म्हणजे आपण वी कॅन डिस्कस. बायडनची अजून थोडस वरती करा ते. ही पत्रिका अजून वरती करा. बायडनची कुंडली आहे. हा तेच वरती करा की अजून. बायडनची कुंडली वरचीच फक्त दिसतात, अजून वरती करा ते. ही दिसते आता नाही अजून दिसत नाही, वरती करा, तेच सांगतोय मी. रेज इट. आता असेंडंट फक्त दिसतंय त्याच्यामध्ये. पहिलं घर असेंडंट हे पहिलं घर आहे बायडनचं, ते वृश्चिक राशीचं आहे. Dilip, go to full screen. Yeah, scroll up. वरती करा तुम्ही ते दिलीप. Yeah. Dilip, go to full screen on the left hand side. Yeah. Yes, I got it. Just 1 second. Can you hear me? Yeah. कारण ह्या पत्रिकेमध्ये आता फक्त go. Green dot. Click. God. Click one more time. नाही दिसत नसली तर all I can say is I have both patrikas here. मी दाखवू का? I'm just trying to see. I don't know if you can see it. ही ट्रम्पची पत्रिका आहे, ही बायडनची पत्रिका आहे. दिलीप, ते तुमचं दाखवलेलं काय झालं? I mean, I'm just trying to open it. It's open right now. Okay. कारण माझ्या हातामध्ये आहे, परंतु ते लोकांना दिसणार नाही नीट. या 1 मिनिट. मी फक्त सांगू शकतो, आता बायडनची पत्रिका अगोदर तुमची येईल काय, आणि लेट अस डिस्कस दॅट. ही जी खालची पत्रिका आहे ही बायडनची आहे. तुम्ही दाखवलेली पत्रिका चांगली दिसतीये, तुम्ही धरा ते
समोर धरा आणि ती हा तशी छान दिसतीये. दिसती? हो, चांगली दिसतीये. बर, ठीक आहे. बायडनच्या पत्रिकेमध्ये आता मला दिसत नाही ती, कारण ती माझ्या पुढे असणार आहे, पण मला माहिती आहे तिची पत्रिका. त्याची वृश्चिक लग्न आहे त्याचं. 8 आकडा, हा 8 आकडा आहे असेंडंट. सो तो वृश्चिक लग्नाचा आहे. ओके. सो बायडनचं वृश्चिक लग्न आहे आणि हे केंद्रस्थान म्हणजे हे 1 2 3 4 हे जे ग्रह आहेत सगळे, हे बायडनच्या पत्रिकेमध्ये असेंडंट मध्ये काहीही ग्रह नाहीये. वृश्चिक लग्न आहे. वृश्चिकेचा स्वामी मंगळ असतो, तो 12व्या घरात आहे. जरा वरती, हा जरा अजून पुढे घ्या. हा, होल्ड इट स्टडी. हा, हे बायडनची, तुम्ही खालची बायडनची आहे ना? खालची बायडनची, करेक्ट. ती, हा जरा वरती घ्या, थोडा वरती करा. हा, तर सांगा आता काय सांग. दिसती का आता? हा, ओके. बायडनच्या पत्रिकेमध्ये सगळी पत्रिका डिस्कस करताना मी मुळातलं सांगतो. दशम स्थान त्याचं जे आहे, जे दशम स्थान म्हणजे हे जो 5 आकडा आहे ते दशम स्थान हे कर्मस्थान असतं. प्रेसिडेंट जो होणार असतो त्याचं दशम स्थान हे पॉवरफुल लागतं प्रेसिडेंट. ओके. कारण ते त्याचं कर्म ज्याच्यातनं होणार आहे ते. सो बायडनच्या पत्रिकेमध्ये झालंय काय की त्याचा मूळचा असेंडंट म्हणजे जो प्रथम स्थान जे आहे ते वृश्चिक आहे. 8 आकडा वृश्चिकेचा आहे आणि त्याचा गुरु, त्याचा अधिपती मंगळ आहे, तो 12व्या घरात आहे. हे 12वं घर आहे इथं कॉर्नरला वरती. हा, हे सो 12व्या स्थानामध्ये त्याचे सूर्य, रवी, मंगळ आणि मर्क्युरी हे 4 ग्रह आहेत. मग इलेक्शन जर सप्टेंबर मध्ये झालं तर तो जिंकेल काय? पण बायडनचा गुरु आहे हा खूप पॉवरफुल आहे, तो एक्झॉल्टेड आहे. त्यामुळे ऍज इट इज सप्टेंबर मध्ये इलेक्शन झाले तर बायडन विल विन. नाही, सप्टेंबर मध्ये इलेक्शन नाहीये नाहीये. आणि बायडनचे दुसरी गोष्ट, नुसती कुंडली बघून चालत नाही. दशा त्याची जी आहे सध्या ती गुरु, राहू आणि गुरु प्रत्यंतर दशा, म्हणजे महादशा गुरुची आहे, चांगले येते. ते गुरु त्याचा एक्झल्टेड आहे, परंतु मधली जी दशा आहे अंतरदशा ती राहूची आहे. आणि राहू हा बायडनच्या पत्रिकेमध्ये 9व्या स्थानी आहे, परंतु राहू हा त्याचा चांगल्या स्थानात नाहीये. त्यामुळे दशा बघितली त्याची तर तिथं वीकनेस आहे दशामध्ये. आणि दुसरा वीकनेस आहे, हा मंगळ नीचीच आहे, नीच स्थानात आहे, डेबिलिटेड आहे. त्यामुळे आता सध्या त्याचे ग्रह खूप जोरात आहेत सप्टेंबर मध्ये, परंतु साधारणपणे 16 ऑक्टोबरच्या नंतर रवी चेंज होतो 16 ऑक्टोबरला. आणि तो 16 ऑक्टोबरचा रवी जो आहे हा बेसिकली ट्रम्पला, कारण तो ट्रम्पला बेनिफिशियल होतो. आता हॅरिस जे जॉईन झाली बायडनला, तिचा काय हे होत नाही का? हॅरिसची पण पत्रिका आहे माझ्याकडं. हॅरिस सुद्धा अनफॉर्च्युनेटली
मंगळ तिचा पॉवरफुल नाहीये. जी हिलरीच जी झालेली होती तीच कंडिशन आहे. मंगळ पॉवरफुल आहे. मंगळ पॉवरफुल लागतो. प्रेसिडेंटला मंगळ पॉवरफुल लागतो, कारण प्रेसिडेंट हे पॉवरची पोझिशन आहे. पॉवरची पोझिशन जी घेतात त्यांना मंगळ चांगला लागतो. मंगळ किंवा रवी या दोन्हीपैकी काहीतरी. परंतु अनफॉर्च्युनेटली तिचा सुद्धा मंगळ तिचं चांगलं आहे, परंतु तिची दशा चांगली नाहीये. आणि तिचा राहू हा लग्नी राहू आहे तिचा. त्यामुळे इट्स नॉट गोइंग टू हेल्प बायडन. अच्छा, बायडनची पत्रिका आहे, बायडनची पत्रिका आहे, त्याचा काय संबंध. ओके. तुम्ही ही पत्रिका बरोबर आहे म्हणजे तुम्ही कुठल्या बेसिसवर सगळी पत्रिका काढली? हे काय गुगलवरती तुम्ही जाऊन हे ॲस्ट्रॉनॉमिकल बर्थ डेटा तुम्ही रिक्वेस्ट केला की बर्थ डेटा येतो, त्या डेटाप्रमाणे काढलेला आहे. 1964 सालचा जन्म आहे तिचा, कॅलिफोर्नियातला. आणि दॅट इज व्हॉट आय हॅव. ओके. आता दुसरी कुंडली. आता ट्रम्पची कुंडली बघा. ट्रम्पची कुंडली इथं वरती आहे. ट्रम्पच्या कुंडलीमध्ये ॲज इट इज ट्रम्पचे ग्रह फार चांगले नाहीयेत. त्यानंतर ट्रम्पच्या कुंडलीमध्ये काय झालेलं आहे की असेंडंट त्याचा जो आहे सिंह लग्न आहे. सिंहाचा स्वामी रवी असतो. तो रवी त्याचा कर्मस्थानी आहे, म्हणजे दॅट इज, आणि त्याचा रवी एक्झल्टेड आहे. सो दॅट्स वाय ही बिकेम प्रेसिडेंट. आणि ॲज लॉंग ॲज ही हॅज एक्झल्टेड रवी, दॅट इज गोइंग टू रिमेन. दुसरी गोष्ट अशी झाली की दशम स्थानामध्ये त्याच्या रवीच्या बरोबर राहू आहे. दशम स्थान जे आहे ते वृषभ राशीचं आहे. आणि आता राहू जो 23 सप्टेंबरला बदलतोय तो नेमका त्याच्या दशम स्थानामध्ये येतोय. सो त्याच्यानंतर म्हणजे 23 सप्टेंबर नंतर त्याचं 23 सप्टेंबर नंतर ही विल डू बेटर. आणि एस्पेशली ऑक्टोबर 17 नंतर रवी सुद्धा परत त्याच ह्याच्यामध्ये येतो. सो रवी त्याचा पराक्रमात असेल त्यावेळेला. हे दोघांचे म्हणजे तुम्हाला बर्थ टाइम एक्झॅक्ट मिळाला होता? हो, टाइम मिळतो. त्यामुळे तुम्ही गुगल वरती ॲस्ट्रॉनॉमिकल बर्थ डेटा मागितला की येतो. अच्छा. त्याच्यामध्ये बर्थ डेट आणि टाइम आणि प्लेस एवढ्या 3 गोष्टी येतात. त्यावरून तुम्ही त्याच्यावरनं कुंडली तुम्ही कम्प्युटर मध्ये घालून काढता. दॅट इज व्हॉट इट इज. सो ॲज इट इज ऑक्टोबर 17 नंतर ट्रम्पची कुंडली जोरात असणार आहे. कारण त्याची दशा जी आहे ही ट्रम्पची, ती दॅट विल बी पॉवरफुल त्यावेळेला. बॉटम लाईन नोव्हेंबर 3 ला ट्रम्पचे ग्रह जास्त चांगले असतील. 12 ऑक्टोबर नंतर, 17 ऑक्टोबर नंतर, 17 ऑक्टोबर नंतर, म्हणजे मग 17 ऑक्टोबर पर्यंत बायडन विल बी इन ड्रावर सीट. येस. फक्त बायडनच्या कुंडलीमध्ये एक मला दिसतं की त्याच्याकडून किंवा त्याच्या लोकांच्याकडून कुणाकडनं तरी मिस स्टेटमेंट्स काय होतील. and those statements will basically go against him. गॅफे म्हणतात. गॅफे, एक्झॅक्टली. बर. म्हणजे फ्रॉम व्हॉट यू हॅव सीन,
Trump is going to get re-elected? असं मी तरी समजतो पत्रिकेवरनं. पत्रिकेवरनं एकंदरीत सगळं, you know, when you look around, so it may not be to the liking of many people, परंतु जे ऍस्ट्रॉलॉजिकल नक्षत्र ग्रह जे सांगतात ते असं आहे. आता बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारलेले आहेत, ते मी आता सांगा ना. पहिल्यापासून मी सुरू करतो, म्हणजे बघूया किती होतात. पुस्तक इंग्लिश मध्ये आहे का? आणि तुमचं पुस्तक इंग्लिश आणि मराठी दोन्ही मध्ये आहे? दोन्ही मध्ये. राईट. आणि ते अवेलेबल आहे ह्याच्यावरती, तुम्हाला bookganga.com वरती मिळेल. bookganga.com वरती फक्त $5 किंमत आहे त्याची. आणि माझा आवाज म्यूट आहे. अरे कोणा, प्लीज व्हिडिओ बंद करा, ऑडिओ बंद करा. कोणाचा तरी ऑडिओ चालू आहे जोरात. प्लीज व्हिडिओ ऑडिओ बंद करा आपला. ओके. सो हे दोन्ही पुस्तकं इंग्लिश आणि मराठी bookganga.com वरती पुण्याला, ओके, दे आर अवेलेबल इन ई-बुक ऑल्सो. $5 मध्ये तुम्हाला लिंक पाठवतील. इंग्लिश पाहिजे तर इंग्लिश, मराठी पाहिजे असेल मराठी. दोन्ही पुस्तकं ई-बुक वरती अवेलेबल आहेत. आणि इंग्लिश पुस्तक जे आहे हे वॉशिंग्टनच्या लायब्ररी ऑफ काँग्रेसमध्ये पण आहे. दुसरा प्रश्न होता, महाभारत ची जी तुम्ही एडिशन भांडारकर इन्स्टिट्यूट मध्ये बघितली, प्लीज व्हिडिओ ऑडिओ बंद करा. कुणाचा तरी जोरात खोकलाचा येतोय. हॅलो, बोला. तर ती एडिशन जी तुम्ही भांडारकर इन्स्टिट्यूट मध्ये बघितली, किती जुनी होती, किती मोठी होती? मोठी बरीच होती, जाड होती. आणि वेदिक मध्ये वेदिक संस्कृत होता का कसं होतं ते? संस्कृतमध्येच होती ना? संस्कृत मध्येच होती. त्या संस्कृतची कॉपी मराठीमध्ये तिघांनी केलेली आहे. एक फाटक, आणि त्यानंतर भालबा केळकर, आणि तिसरी कॉपी आणखीन एक कॉपी आहे ती तिसरी. 3 लोकांनी कॉपीज केलेत. पण एकच झालेलं आहे की मी तिन्ही कॉपीज वाचल्या, परंतु जेव्हा त्याच्यामध्ये हे सगळे संस्कृत पंडित होते, त्यांनी कॉपी केली, उत्कृष्ट कॉपी केली. फक्त काय झाले की ते काही ऍस्ट्रॉनॉमर्स नव्हते, ऍस्ट्रॉलॉजर्सही नव्हते. त्यामुळे काही ठिकाणी तिने असं स्टेटमेंट केले, राहू केतू एका राशीत होते म्हणून. आणि दुसरे पुढचा प्रश्न आहे, 1966 साली BORI यांनी क्रिटिकल एडिशन ऑफ महाभारत वॉज पब्लिश्ड. It took 50 years to make. हो. ते म्हणाले इट इज अवेलेबल फॉर परचेस. इट इज कन्सिडर्ड स्टँडर्ड एडिशन ऑफ महाभारत. दॅट इज ट्रू. त्याच्यामध्ये तुमचा काय म्हणजे भांडारकर इन्स्टिट्यूट मध्ये आहे ते पुस्तक आहे? आणि ते जर्मन संशोधकांनी त्याच्यावरती काम केलेलं आहे. सो इट इज देअर. परंतु मला मूळ महाभारत जे संस्कृत मध्ये होतं तेच बघायचं होतं. आय वॉन्टेड टू गो टू द सोर्स. पण मी क्रिटिकल ती एडिशन बघितलेली आहे. त्याच्यामध्ये तुमच्या संशोधनामध्ये काही कॉन्फ्लिक्ट आहे? काय कॉन्फ्लिक्ट काय नाही. अच्छा. त्यांनी डेट्स दिलेल्या आहेत त्या वेगळ्या आहेत का तुम्ही केलेल्या त्याच आहेत? त्यांनी व्यासांनी जे लिहिलेलं आहे मूळ महाभारतामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे डेट्स आहेत. म्हणजे राईट फ्रॉम कृष्ण शांती प्रस्तावाला हस्तिनापूरला निघाले, त्या दिवशी रेवती नक्षत्रावर निघाले, शरद ऋतूची
शरद ऋतू होता आणि हे त्यांनी तिथी दिलेली आहे काय. आणि त्यानंतर ते पोचले, ते मध्ये एक मुक्काम करून हस्तिनापुरामध्ये 3 दिवस राहून 4थ्या दिवशी त्यांनी म्हणजे ही मीटिंग झाली हस्तिनापूर राजवाड्यात, जी दुर्योधनाने प्रस्ताव नाकारला त्यावेळेस, आणि ते परत आले. पण ते त्यावेळेला नक्षत्र जी होती ते पुष्य नक्षत्र होतं. पुष्य नक्षत्रावरती परत आले आणि पांडव जिथे राहिलेले होते ते वारणा गाव होतं तिथं होते. आणि तिथून मग ते कुरुक्षेत्रावरती 2 दिवसाच्या चालीवरती गेले. महत्वाच्या 2 तिथ्या महाभारतामध्ये कुठल्या धरल्या जातात? महाभारत युद्ध सुरू झाल्याचं तिथी, त्या तिथीमुळे तुम्हाला नासाच्या सॉफ्टवेअरचा फायदा झाला? फायदा जरूर झाला, कारण महाभारत युद्ध सुरू झालंय हे कार्तिक अमावस्येला. अच्छा, ती महत्वाची तिथी, महत्वाची तिथी आहे डेफिनेटली. आणि एकच आहे की व्यासाने स्वतःच सांगितलं की 13 दिवसांनी अमावस्या आली, आणि त्याच्या पुढची जी 13 दिवसाची होती ते क्षय तिथी होती. त्यामुळे पुढचं जे चंद्रग्रहण आलं ते सुद्धा 13 दिवसांनी झालेलं होतं. तर तुमचं हे इंग्रजी पुस्तकाचं भाषांतर तुम्ही जे प्रसिद्ध केलं त्याचं भाषांतर तुम्ही जया कुरेकर, या बाई सांगलीच्या, त्यांनी भाषांतर केलं. सर, त्या प्रश्न असा आहे की तुमच्या पुस्तकाचं क्रिटिक कुणी रिव्ह्यू वगैरे असा केलेला आहे? मी स्वतःच रिव्ह्यू केले ना. हा, पण त्याच्यानंतर या मठामध्ये सुद्धा तुमचं हे यांनी, ते माझे मित्र मगदूम आहेत, त्यांनी ते प्रकाशक म्हणून, या मराठी पुस्तकाला प्रकाशक म्हणून ते होते, त्यांनी ते हँडल केलेलं आहे सगळं प्रकाशनाचं. आणि इंग्लिश कॉपीच्या वेळेला माझी पत्नी आशा, शी वॉज देअर. अनफॉर्च्युनेटली शी इज नो मोर. शी पास्ड अवे इन 2015. सो आता पुढचा प्रश्न आहे, श्री वर्तक आणि श्री नलेश ओक यांनी काढलेले महाभारताचे वर्ष 5661 BCE आहे. तर त्यांच्या आणि तुम्ही काढलेल्या तारखेमध्ये काय फरक आहे आणि त्यामागे काय कारण असावं? त्याचं कारण असं आहे की मुळामध्ये कृष्णाचा मृत्यू झाल्याची तारीख आणि कलियुग सुरू झाल्याची तारीख ही एक आहे, आणि ती 18 फेब्रुवारी 3102 BC. दिस इज एक्सेप्टेड बाय एव्हरीबडी. विकिपीडिया मध्ये आहे आणि सगळीकडे हीच तारीख आहे कलियुग सुरू झाल्याची. ते सगळ्या संस्कृत पंडितांनी आपल्या जी पंचांग पब्लिश होतात सगळ्या पंचांगात आहे. आता 5561 BC ही तारीख कुठेच नाहीये. आणि त्या बाबतीत मी स्वतः वर्तकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केलेली. ज्यांनी पुस्तक पब्लिश केलं, ज्यांनी लिहिलं, त्यांना माझ्या पुस्तकाची कॉपी मी दिलेली होती वर्तकांना. आणि पण वर्तकांनी मला सांगितलं काय की ते स्वतः कम्प्युटरनी त्यांनी कधी केलेलं नाही कॅल्क्युलेशन. आणि मी माझं लॅपटॉप त्यांच्याकडे घेऊन गेलो होतो. त्यांना म्हणलं मी दाखवतो तुम्हाला. तर ते त्यांना ही डिड नॉट वॉन्ट टू लुक ॲट इट. सो दॅट इज व्हॉट इट इज. आणि निलेश ओक बद्दल अशी परिस्थिती आहे की माझं पुस्तक पब्लिश झाल्यानंतर मी अमेरिकेला जेव्हा 2011ला परत आलो होतो, त्यावेळेला निलेश ओकनी मला कॉन्टॅक्ट करून पुस्तक मागितलं. मी त्याला पाठवलं आणि त्यावेळेला ते महाभारताबद्दल हे करत होते, संशोधन करत होते. आणि त्यांचं संशोधनाचं हे काय होतं की महाभारतात एका ठिकाणी उल्लेख आहे तो जो अर्जुन आणि कृष्णाच्या संवादामध्ये आहे की त्यांनी शकुनाबद्दल चाललेलं होतं. तर त्या शकुनामध्ये त्यांनी उल्लेख केलाय की अरुंधती
जी वैशिष्ट्यांच्या मागे असायची ती पुढे चालली आहे. Nilesh Oak took that as the basis for his research, and he did some research, and पण त्यांनी जे कम्प्युटरच्या आधारे तारीख काढली, that it is the same as डॉक्टर वर्तक who came, म्हणजे पुराणामध्ये वंशावळीवरनं तिने काढलेली तारीख होती. दुसरी गोष्ट, अरुंधती आणि वशिष्ठ, आता हे आपल्याकडे सप्तर्षी आहेत, सप्तर्षीच्या हँडल मध्ये मधला जो तारा आहे तो वशिष्ठांचा तारा आहे, ज्याला मिझार म्हणतात काय, आणि त्याच्या शेजारी एक जोड तारा आहे आल्कोर म्हणून, तो अरुंधतीचा तारा म्हणतात. तर होतं काय त्याच्यामध्ये की तुम्ही जेव्हा निरनिराळ्या शहरातनं निरनिराळ्या गावातनं जेव्हा त्यांचा उदय आणि अस्त बघता, त्यावेळेला काही ठिकाणी आल्कोरचा उदय अगोदर झालेला दिसतो आणि अस्त अगोदर, मिझारचा उदय उशिरा होतो. परंतु दॅट डझंट मीन की ते अरुंधती काही पुढे आलेली नाहीये. आजही तुम्ही बघितलं space.com मध्ये जाऊन, तर अरुंधती जे डिस्टन्स आहे ते वैशिष्ट्यापेक्षा मिझारपेक्षा पुढे आलेलं नाहीये. ते 3 AU तिचं लाईट इयर्स त्याचं डिस्टन्स आहे, आणि वैशिष्ट्यांचं 1 लाईट इयर AU लाईट इयर डिस्टन्स आहे. त्यामुळे अरुंधती अजून मागच आहे. बरं, पुढचा प्रश्न, तुमच्या ऍस्ट्रॉलॉजीच्या याच्यामध्ये स्टॉक मार्केटची काय मुवमेंट काही? मी काय बघितलेलं नाहीये स्टॉक मार्केटची, सॉरी. दूसरा प्रश्न है, व्हाई डिड COVID-19 स्टार्ट इन चाइना फर्स्ट एंड व्हाई डिड इट स्टार्ट ओव्हर ऑल ओव्हर द वर्ल्ड? ते काय आहे त्याचं एकच मी कारण सांगू शकतो की शनी जानेवारी 24 ला राशी चेंज करून मकर राशीत गेला, आणि शनी जेव्हा चेंज झालं त्यावेळेला तो क्रिएटेड हे राहू केतू 5 ग्रह एका राशीमध्ये होते त्यावेळेला. सो दॅट्स वाय देर वॉज ए, कारण हे दोन हे छायाग्रह, त्यातला राहू जेमिनी मध्ये होता, तो त्याचा काय त्याचा संबंध नव्हता, पण केतू आणि गुरु हे एकत्र आले, आणि गुरु हा ऑलवेज ऍक्सेंच्युएट करतो त्याच्या गुणधर्माप्रमाणे, आणि केतू हे जनरेट्स हे व्हायरस इज क्रिएटेड बाय केतू. दॅट इज व्हॉट इट वॉज, अँड इट वॉज इन धनुराशी. गेली 1.5 वर्ष धनुराशी मध्ये आहे तो आता 23 सप्टेंबरला मूव्ह होईल. सो तर चायनामध्ये का झालं, तर चायनामध्ये व्हायचं कारण असं आहे की चायनाची रास मकर रास आहे. सो शनी तिथं मूव्ह झाला, आणि दॅट इज वेन इट हॅपन आफ्टर जानेवारी 24 नंतर, म्हणजे फेब्रुवारी मार्चला दॅट्स हॅपन. आणि आपल्याकडे अमेरिकेमध्ये एप्रिल मे मध्ये जोरात आलं. मग अमेरिकेची पत्रिका बघण्यासारखी आहे का? अमेरिकेची पत्रिका काय, अमेरिकेच्या पत्रिकेमध्ये सिंहलग्नही आहे त्याचं. अमेरिकेच्या पत्रिकेचं सिंहलग्न आहे. गंमत म्हणजे सिंहलग्न ट्रम्पच्या पत्रिकेत सुद्धा त्याचं पद सिंहलग्नच आहे. सो आणखीन गंमत अशी आहे, ट्रम्पची रास वृश्चिक आहे, नरेंद्र मोदींची रास वृश्चिक आहे, आणि रशियाच्या पुटिनची रास आहे वृश्चिक आहे. 3 लीडर्स वृश्चिक राशीचे आहेत सध्या जगामध्ये.
वा. त्यापैकी मोदींचे रास आणि जन्मलग्न हे दोन्ही वृश्चिक आहेत. आणि ट्रम्पची रास मात्र रास इटसेल्फ इज वृश्चिक. ओके. आणखीन काय बऱ्याच लोकांना हे डिप्रेसिंग हे वाटतं फ्युचर इलेक्शनच्या मुळे, पण आता काय यू आर नॉट, ते आहे काय, यू आर जस्ट ब्रिंगिंग द, आय एम जस्ट कन्वेअर द न्यूज. पत्रिकेमधले ग्रह काय सांगतात एवढंच मी रीड करतोय, बाकी काय माझं पर्सनल ओपिनियन काय नाहीये त्याच्यामध्ये. मला त्याचं काय फारसं हे नाही. आय एम अदरवाईज ऑल्सो इन द सेम बोट लाईक एव्हरीबडी एल्स. सो महाभारतची डेट आता आपण काय एक्झॅक्ट तुम्ही काय सांगितलं? 3000. महाभारताची डेट मी जी एस्टॅब्लिश केलेली आहे ती 6 नोव्हेंबर बर 3126 BC, त्या दिवशी महाभारत युद्ध सुरू झालं. 31 आणि 6 नोव्हेंबर 3126 BC त्या दिवशी कार्तिक अमावस्या होती. बर. आणि त्या दिवशीचं नक्षत्र जे होतं ते ह्याचं नक्षत्र होतं, इंद्रदेवतेचं. सो आणि 18 दिवस चाललं. 18 दिवस चाललं. आणि बऱ्याच गोष्टी ह्याच्यामध्ये अनेक संशोधकांनी संशोधन केलेली आहे काय. पण माझ्या संशोधनामध्ये भीष्मानी जे देह ठेवला तो 14 जानेवारीला ठेवलेला आहे. 14 जानेवारीला उत्तरायण सुरू झालं. त्यावेळेला सुद्धा मकर राशीमध्ये सूर्य जातो त्या दिवशी दुपारी 12 वाजता. पण चंद्र दुपारी 12 वाजता सुद्धा रोहिणी नक्षत्रात होता. आणि त्यावेळेला भीष्माचार्यांना माहित होतं हे कुठे आहे ते. माहित होतं म्हणजे काय, त्यांच्या स्वतःच्या श्लोकावरच आहे ते. कलियुग कधी संपेल असं वाटतंय? कलियुगाची टोटल वर्षसंख्या 4,32,000 आहे. त्यापैकी 5,5120 वर्ष झालेली आहेत. चायनीजचा जो प्रेसिडेंट आहे झी, त्याची रास बघितली का कधी? त्याची काय मी काय बघितलेलं नाही. त्याचं काय बघायला पाहिजे होतं त्याची आता पण ऑल आय नो इज काही रास असेल त्याची, पण सध्या त्याची फारशी काय ग्रह चांगले नाहीत. बऱ्याच लोकांनी सांगितलं इथे की मिलियन्स ऑफ पीपल हु वोट फॉर बायडन हॅव पत्रिकास अँड वोंट दोज ग्रहास, त्यांचे ग्रह जे बायडनला वोट करणार आहेत त्यांचे ग्रह, त्याचा काही परिणाम बायडनच्या इलेक्शनवर येईल का नाही? तसं काय होत नाही. नाही, तसं काय नसतं का? नाही. ओके. बायडन इज रनिंग, त्याचे ग्रह काय तेच बघायचे. राईट राईट. आता हॅरिसचे ग्रह बघत, हॅरिसच्या ग्रहामध्ये काय फरक पडत नाही. तर त्याची स्वतःची ही इज द वन हु इज रनिंग. त्यामुळे त्याचे ग्रह बघितले पाहिजेत ना. आता एकच आहे की फॉर सम रिझन बायडन समजा निवडून आला आणि त्याला काही झालं तर हॅरिस ऍज अ व्हाईस प्रेसिडेंट वुड बिकम प्रेसिडेंट ऑटोमॅटिक. तसा काही हे आहे का हे मी बघितलं. पॉसिबिलिटी हॅरिसच्या पत्रिकेमध्ये प्रेसिडेंट व्हायची पॉसिबिलिटी नाहीये. अच्छा. जशी हिलरीच्या पत्रिकेत सुद्धा नव्हती. त्यावेळेला म्हणजे बरंच तुम्ही डिस्कस केलं होतं हिलरीची कुंडली आणि हिलरीच्या पत्रिकेत सुद्धा तिचा मंगळ हा नीचीचा होता. दॅट वुड नॉट हेल्प हर बिकम प्रेसिडेंट. अँड सो शी रॅन ट्वाइस. 2008 ला ती रन करत होती. ऑन द अदर हँड
ओबामाच्या पत्रिकेमध्ये मंगळ आणि शनी दोन्ही पॉवरफुल होते. तुम्ही त्यावेळेला मला आठवतं म्हणाला होतात की क्वीन ऑफ इंग्लंड सारखे क्वीन ऑफ इंग्लंडच्या सारखे ग्रह फार कमी लोकांना झालेले आहेत. आता कृष्णाची पत्रिका तुम्ही काढली, कृष्णाचा जन्म 10 ऑगस्ट 3230 BCचा आहे. 10 ऑगस्ट 3230 BCचा आहे. याच्यावरती अनेक लोकांनी राईट फ्रॉम हरे कृष्णाच्या लोकांच्या पासून सगळ्यांनी हे केलंय, किंवा बंगलोरचे BV रामन यांनी पण काढलेलं आहे. पण त्यांची 2 वर्ष अलीकडे 3228 काढलेली आहे त्यांनी. परंतु मी जी कृष्णाची तारीख काढली ती गर्ग संहितेवरनं काढलेली आहे. गर्ग ऋषींनी कृष्णाची पत्रिका मांडलेली आहे, कृष्ण आणि बलराम दोघांची पण. आणि कृष्णाच्या पत्रिकेमध्ये गर्गांनी दिलेले आहेत 7 ग्रह उचीचे आहेत. 9 पैकी 2 ग्रह मात्र कृष्णाचे उच्चीचे जरी असले तरी सुद्धा दे वर नॉट फेवरेबल. आणि ते 2 ग्रह जे होते त्याच्यामुळे कृष्ण राजा म्हणून रूल करणार नव्हता. अँड ही वॉज नॉट अ किंग. आणि एका ग्रहाच्या ह्याच्यामुळे तो आईपासून जन्मापासून वेगळ्या घरी वाढणार असं पत्रिकेमध्येच आहे. ते माझ्या पुस्तकामध्ये दोन्ही पत्रिका दिलेल्या आहेत मी. आणखीन एक प्रश्न आहे. हा, 2016 मध्ये जे इलेक्शन झाले, हो, त्याला तुम्ही काही प्रेडिक्शन केलं होतं का? काही केलं होतं की ट्रम्प जिंकेल म्हणून. हो, त्यावेळेला बेसिकली हिलरी वॉज ए शो इन. पण मी ट्रम्पचं प्रिडिक्शन 6 महिने इलेक्शनच्या अगोदर केलेलं होतं, मार्च महिन्यामध्ये. अच्छा. तुम्ही बायडनला काही ऍडवाइस देऊ शकता का? काय ऍडवाइस बायडनला काय ऍडवाइस? हाऊ टू ओव्हरकम. सध्या तर त्याची गरज जोरात आहेत. दॅट्स ऑल आय कॅन टेल यू. आणि दुसरी गोष्ट, गॅपमुळे कुठेतरी ट्रबल मध्ये येणार आहे तो. That's all I can say. असं म्हणणं आहे की आता सगळं प्री डेस्टिन्ड आहे, ते ठरलेलं आहे विधीने. आपण काय करायचं जरूर नाही, जे काही होणार आहे ते होणार आहे असं धरावं का आपण? असं धरून चालणार नाही. आपण आपलं कर्म आहे ते केलंच पाहिजे आणि त्यांनी त्यांचं कर्म आहे तेच केलंच पाहिजे. राईट. आणि अल्टिमेटली कर्माचं फळ जे आहे ते देणं न देणं देवाच्या हातात आहे, परमेश्वराच्या. हे जे काय मी सांगितलं हे माझ्या बुद्धीला जे कळलं ऍस्ट्रॉलॉजी मधलं त्यावरनं सांगितलं. आय मे नॉट प्रूव्ह टू बी ॲक्युरेट. सो हू नोज. We'll all wait and see. Yeah. In November. I think बहुतेक सगळे प्रश्न आता संपलेले आहेत जे काही लोकांनी पाठवले होते. बर. तर मी आता रजनी जोगळेकर, अनिरुद्ध भाकरे आणि MKMचे EC या सबन टीमचे पंचवाग आणि माझ्यातर्फे अत्यंत आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. आणि तुम्हा सर्व प्रेक्षकांचे आणि क्वेश्चन ज्यांनी पाठवले त्यांचे देखील फार आभारी आहे टू मेक दिस व्हेरी इंटरेस्टिंग कॉन्व्हर्सेशन. ओके, आय एम गोइंग टू स्टॉप नाउ. थँक यू अगेन एव्हरीबडी. थँक यू. गुड इव्हनिंग. From my side, I want to thank MKM for giving me the opportunity. मराठी कला मंडळाचा मी फार पूर्वी सभासद होतो, प्रेसिडेंटही होतो 88 साली. आणि त्यानंतर मी आता गेले काही वर्ष फारसा मी काही कार्यक्रमांना जात नाही कुठल्या, परंतु त्या तब्येतीच्यामुळे
आणि I stay home. So otherwise I just want to thank मराठी कला मंडळ, सगळे हे Anurita Bhatre also, yeah. Yes, and president. Thank you. Thank you. Thank बंद you. करतो. नमस्कार. Thank you. नमस्कार मुरली. खूप चांगलं वाटलं. बढिया. छान. ओके. तुम्हाला बऱ्याच दिवसांनी बघितलं मी. हा, थँक्यू. ओके. ललिता. छान झालं पंचवाद, मस्त. हा, चांगलं. थँक्यू. थँक्यू. एक्सलंट प्रेझेंटेशन. आता त्या बायडनला कसं कळवायचं की जरा गॅप करू नकोस तेवढं. त्याला कळवून काय उपयोग नाहीये. सध्या त्यांची स्टार्ट खूप जोरात आहेत. मी सगळ्यांनी सांगितलं ना, मिळून जाऊन त्याला सांगायचं की जरा प्लीज केअरफुल राहा. तो जर का 17 ऑक्टोबरच्या आत इलेक्शन असती तर बायडन वुड हॅव वन. अनफॉर्च्युनेटली इट ऑल चेंजेस, इट्स ऑल इन द स्टार्स. त्याला काय करणार. पण तुम्ही सगळ्यांना सांगा की प्रत्येकाने आपापलं कर्म करण्यासाठी म्हणून जाऊन व्होट करा. ऑफकोर्स. पण अनफॉर्च्युनेटली का बरं. बरं पंचमा, मी दिलीप थत्ते बोलतोय. आपली भेट झालेली आहे. हो. आणि तुमचं पुस्तक मी वाचलं. बर. पण काही प्रश्न होते, मी ईमेल केलं तुम्हाला, पण तुम्हाला मिळाले नसतील. दिस फॉर इयर और 2 years ago. बर. तर तुमचा ईमेल देता का. ईमेल आता चेक नाही करत. नाही, मी चेक करतो काही. माझा ईमेल ऍड्रेस rpanchwagh ओके 589 ओके @gmail.com. ओके. मी पाठवीन तुम्हाला परत. जरूर पाठवा. दिलीप, काय पण साधारणतः तुमचा प्रश्न आहे सांगा. प्रश्न आहे 2-3 पानांवर तुमच्याच पुस्तकामध्ये मला वेगवेगळ्या इन्फॉर्मेशन मिळाली. लाईक व्हॉट. At one point I offhand I don't remember, but at one point you mentioned certain dates, and the same event is different date is mentioned in another, like, you know, if I deduct the use. So maybe I misread it. म्हणूनच त्याला क्लॅरिफिकेशन हवं होतं. जरूर. पण म्हणजे it was pertaining to what was इंग्रजी पुस्तक आहे ते मी स्वतःच लिहिलेलं आहे इथं, जे माझ्याकडनं. मराठी पुस्तक मात्र त्या सांगलीच्या प्राचार्य आहेत त्यांनी ट्रान्सलेट केलेलं आहे. त्यामुळे पण त्यांनीच त्यांच्या परीने चांगलं केलेलं आहे. नाही, हे इंग्लिश पुस्तकातच नाही. आपली भेट झाली होती अग्रणीमध्ये. मूव्ह झालो होतो इथे. हो, झालं तो. बरोबर. आणि त्याच्यानंतर मग मी ते वाचलं आणि तुम्हाला पाठवलं होतं काही प्रश्न. ठीक आहे, मी परत पाठवेन त्याचं. परत पाठवा तुम्ही, कारण मला माझ्यापर्यंत पोहोचलं तर मी नक्कीच आन्सर करतो. ठीक आहे. ओके. छान झालं. खूप मजा. ओके. थँक्यू. व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह. ओके. नो प्रॉब्लेम. बाय. थँक्यू. ग्रेट जॉब दिलीप. थँक्यू मॅन. बाबा चांगलं झालं. ओके. अरे yeah, me and Umesh, we heard it. छान होतं. Very informative. And we have heard it from you many times. But this was good. Very good. Good. Yeah. Okay. Thanks. Thanks for attending. Okay. Of course. Good. Thanks. चला पंचवाघ, छान झालं सगळं. थँक्यू. थँक्यू. बंद करतो. काय राहिले. मी देशमुख बोलतोय. बोला सर. खूप चांगलं वाटलं. गुड. आपले कंटेंट्स आणि खूप कॉन्फिडन्स होता. आणि हे जे इलेक्शन आणि कोरोनाचं सांगितलं, लेट अस सी व्हॉट इट कम्स. बट कोरोना गो अवे. राईट. बघूया. थँक्यू. नमस्कार. चला, बहुतेक सगळे गेलेले आहेत. बंद करतो. ओके. मी पण बंद करतो. ठीक आहे. ओके.